हाय हॅलो नमस्कार, मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर ठरलं की आज संध्याकाळचा ब्लॉग शूट करावा. खूप दिवस झालं संध्याकाळचा रुटीन ब्लॉग शूट केला नाही. तर आज आणायचे मिसळपाव बनवते घरी, तर म्हटलं तुमच्यासोबत पण हे शेअर करावं. तर चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आणि आपण थोड्याशा गप्पा पण मारूयात. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मिसळींच्या खूप वेगवेगळ्या प्रकार आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ बनवल्या जातात. कुठे मिसळच्या कटाचा प्रकार वेगळा असतो, कुठे कडधान्य वेगवेगळे टाकले जातात, कुठे पावांचे प्रकार वेगळे असतात. तर तसं आज मी माझ्या पद्धतीने घरगुती स्टाईल पद्धतीने मिसळ बनवणार होते. तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. कुकरमध्ये एक छोटासा कांदा तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटकी टाकली, थोडीशी हळद टाकली आणि कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या काढून घेतल्या. असं केलं ना की मटकीला एक छान टेस्ट येते आणि ती मऊसुद्धा शिजली जाते. कुकरमध्ये शिट्ट्या होतात तोपर्यंत मसाल्याची सुद्धा मी तयारी करून घेते. इकडे मीडियम साईजमध्ये कांदा कट करून घेते, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या पानं आहेत. असं मी मसाल्याचा तयारी करून घेणार होते. थोडीशी मी कट जास्त यावं यासाठी थोडंसे तीळसुद्धा भाजून घेणार आहे. तर ह्या सगळ्याच्या गोष्टींची कटिंग वगैरे सगळे झाले की मी मसाला रेडी करून घेणार आहे. तर कढईमध्ये थोड्याशा तेलमध्ये पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेते. कांदा असा मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेतला, भाजून घेतला ना की मसाल्याला एक वेगळीच टेस्ट येते. तर त्याच्यामुळे कांदा असा मस्त मी पहिल्यांदा फ्राय करून घेते. कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेते आणि हे सुद्धा फ्राय करून घेते. या 3 गोष्टी छान अशा फ्राय झाल्यानंतर मी आता खोबरं भाजायला घेते. खोबरं मी कट केलं होतं आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं. का तर नंतर वाटण करताना ओल्या मसाल्यात खोबरं मिक्स केलं ना की मिक्सरमध्ये छान वाटलं जात नाही. म्हणून मी पहिल्यांदा कट करते, मग मिक्सरमध्ये त्याची वाटून घेते आणि मग फ्राय करायला घेते. तुमचा खिसण्याचा सुद्धा ह्याच्याने वेळ वाया जात नाही. तर त्याच्यानंतर मी खोबरं भाजून घेतल्यानंतर तीळ टाकले, थोडेसे जिरे टाकले आणि थोडीशी खसखस टाकली. आता हे सगळं सुकं मी पहिल्यांदा भाजून घेते आणि खोबऱ्याबरोबर याची बारीक पेस्ट करून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं बारीक करून घेते आणि थोडेसे टमॅटो पण मी टाकले होते. इथं मी मीडियम साईजचा टमॅटो भाजून घेतला होता. आता या सगळ्याच एकत्रित करून मी मिक्सरमध्ये छान असं वाटण करून घेतलं. आता ते पातेल्यामध्ये तेल गरम करायला घेतलं. आता इथे मी 3 पळी तेल यूज करते, का तर मिसळीच्या कटासाठी थोडंसं तेल एक्स्ट्रा लागतं, त्याच्यामुळे 3 पळी आज मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जिरे मोहरी छान असे तळतळून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि हे केलेलं वाटण आहे ना ते टाकून दिलं. तर याला तेल सुटेपर्यंत छान असं एक 5 ते 6 मिनटं फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये जो मिसळ मसाला मिळतो ना तो मी टाकून घेतला. आता हा मिसळ मसाला तुम्हाला कुठेही बेकरीमध्ये वगैरे भेटून जाईल. तर ह्याची टेस्ट खूप छान असते, एकदा नक्की ट्राय करा. त्या सगळ्याला असं तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलं. घरगुती लाल तिखटसुद्धा मी टाकलेलं आहे माझं, बाकीचं काही मी टाकलं नाही ह्याच्यामध्ये. आणि गरम केलेले जे मटकी होती ते मी पाण्यासही त्याच्यात टाकून दिले. आता पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्या पाहिजेनुसार ठेवायची. तर मिसळचे कट येण्यासाठी थोडंसं म्हणजे आमटी थोडीशी अशी रस्सेदार असते, ट्रान्सपरंट असते, त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं. तर बघा किती छान पद्धतीने मिसळीला कटसुद्धा आलेला आहे आणि आपली मिसळसुद्धा रेडी झालेली आहे. कांदा, खोबरं आणि तीळ छान असं भाजून मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे मिसळीला चांगला असा कट आलेला आहे. 3 पळ्याच्या नंतर मी एक्स्ट्रा कोणतंही तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही. हे सगळा मसाल्याचा परत तर्री आहे. बघा किती सुंदर पद्धतीने आलेलं आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे. चवीनुसार मीठ सांगायचं विसरले, चवीनुसार मीठसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आमच्यासाठी मिसळ इथे रेडी झाली. तर बाळासाठी मी इथे वरण भाताला कुकर लावला होता. बाळाला आम्ही मिसळ अजिबात चारणार नाही, का तर ह्याच्यामध्ये पाव आहे आणि त्याला वरण भात एक्स्ट्रा करून ठेवते मी दरवेळेसच. तर अशा पद्धतीने आम्ही ताट रेडी केलेलं आहे. तर मला शूट घेण्यासाठी थोडंसं मदत करत होते, का तर मला आयडियाच येत नव्हती की कोणत्या अँगलनी ताटाचं शूट करू. तर त्यांनी थोडीशी मला मदत केली. पहिल्यांदा पाव घेतले, कांदा चिरून घेतला, मस्त लिंबूची फोड ठेवली. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मस्त असा फरसाणा टाकला आणि त्याच्यानंतर मटकी टाकत त्याच्यामध्ये रस्सा टाकून दिला आणि एका वाटीमध्ये तर्री काढून घेतली.
अशा पद्धतीने आज आम्ही मिसळपावचा बेत केला होता. तर तुम्ही कशी मिसळ बनवताना हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे बनवायची पद्धत मिसळची कशी आहे, तर नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सांगितलेल्या पद्धतीने मी मिसळ ट्राय करेन. त्याआधी तुम्ही माझ्या मिसळीची रेसिपी कशी होती मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू परत. बाय बाय.